लॅमिस थेरमचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. स्ट्रिंग एबीसीडी एवढी स्ट्रिंग आहे. अटॅच्ड टू फिक्स्ड पॉइंट्स ए अँड डी. ए ला आणि डी ला स्ट्रिंग अटॅच केली. हॅज 2 इक्वल वेट्स ऑफ 1000 न्यूटन. दोन इक्वल वेट त्याला अटॅच केले बी आणि सी पॉइंटला. अटॅच टू इट ऍट बी अँड सी. द वेट्स रेस्ट विथ द पोर्शन्स ए बी अँड सी डी inclined at angles as shown in figure. सगळे अँगल्स दाखवलेत. सगळे अँगल्स फिगर मध्ये दाखवलेत. फाइंड द टेन्शन्स इन पोर्शन्स ए बी बी सी अँड सी डी ऑफ द स्ट्रिंग इफ द इन्क्लिनेशन ऑफ द पोर्शन बी सी विथ द वर्टिकल इज 120 डिग्री. आपल्याला 3 स्ट्रिंग मधले टेन्शन काढायचे. ए बी मधलं टेन्शन, बी सी मधलं टेन्शन आणि सीडी मधलं टेन्शन. ए बी मधलं टेन्शन त्याला आपण नाव देऊया टी ए बी. टी ए बी नाव देऊया किंवा T1 T2 तुमच्या नाव देऊ शकता तुम्ही. समजा बी सी मधल्या टेन्शनला आपण TBC नाव देऊ आणि सीडी मधल्या टेन्शनला TCD नाव देऊ. ही 3 टेन्शन आपल्याला फाइंड करायचे. 2 लोड अटॅच केलेत बी आणि सी ला. आता 2 पॉइंट आहेत तिथं. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सोडवलेत. एकच पॉइंट होता. एका पॉइंटला कॉन्करंट सिस्टीम होती. इथं 2 पॉइंट आहेत. 2 पॉइंटला 2 कॉन्करंट सिस्टीम आहेत. 2 पॉइंटला सेपरेट लॅमिस थेरम वापरायचा. एकदा इथं वापरायचा, एकदा इथं वापरायचा. मग पहिल्यांदा कोणतं घेऊया? सी पॉइंट पहिल्यांदा घेऊया किंवा बी घेतला तरी चालतोय, काय प्रॉब्लेम नाही. पण त्याच्या आधी अँगल सगळे काढले पाहिजे. अँगल काढले तरच आपण हा प्रॉब्लेम सोडू शकतो. मग इथं एक हॉरिझॉन्टल लाईन काढूया, एक व्हर्टिकल. इथं पण एक हॉरिझॉन्टल, एक व्हर्टिकल. आता हा अँगल 30 डिग्री आहे. हा किती असणार? 60 डिग्री. इकडे 90 होणार ना. हा 60 डिग्री असणार. आता हा 120 ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलाय. मग हा 90 डिग्री असणार. बरोबर. हा 90 डिग्री असणार. हा 60 डिग्री आहे. हा 90 डिग्री आहे. मग हा किती राहणार? 30 डिग्री. ओके. आता हा 90 डिग्री आहे. हा टोटल 120 आहे. त्यातला हा 90 गेला. हा शिल्लक किती राहिला? एवढा 30 डिग्री. म्हणजे हा किती राहणार? 60 डिग्री. झाले. इथले बऱ्यापैकी सगळे अँगल निघले. आता फक्त टोटल करायचे राहिले. इकडचे अँगल काढून दिले. हा 30 डिग्री आहे. या बीसीचा हॉरिझॉन्टल बरोबर 30 डिग्री अँगल आहे. मग हा किती असणार? अपोजिट अँगल आहे ना. ह्याचा हा अपोजिट आहे 30 डिग्री. हा 90 डिग्री असणार. हा 90 डिग्री असणार. हा 60 आहे तर हा किती असणार? 30 डिग्री. हा 90 हा 30, हा 90 हा 30 झाला. मग हा निघतोय राहिलेला अँगल. हा किती होणार? हा 30 आहे तर हा किती राहणार? 60. आणि हा 30 आहे तर हा किती असणार? 60च. म्हणजे 120 होणार. आता टोटल करूया. या 2 फोर्स मधला अँगल किती आहे टोटल? 90 प्लस 60 150, 150 डिग्री. हा 30 प्लस हा 120. हा पण किती होणार? बरोबर. इथनं इथपर्यंत 120 आहे आणि इकडे 30 आहे. 150 डिग्री. आणि हा किती आहे? 60 डिग्री. तो काढलाय ऑलरेडी आपण. टोटल 360 होतो. 150 प्लस 150 300 प्लस 60 360. आता इथले हा किती होणार? या 2 फोर्स मधला हा 30 प्लस हा 90 120 120 डिग्री. हा 30 प्लस हा 90 120 डिग्री. राहिला किती? 120 120 गेला. राहिला किती? 60 प्लस 60 120. म्हणजे सगळीकडं ते प्रूव्ह झालं पाहिजे. बरोबर. 360 टोटल अँगलची आली पाहिजे. कमी जास्त होत असेल आपलं काहीतरी चुकतं समजायचं अँगल काढताना. आता पहिल्यांदा ही सिस्टीम घेऊया, नंतर ही घेऊया. बी पॉइंट पहिल्यांदा घेऊया. सेपरेट डायग्राम काढतात आम्ही. बी ला इथं किती लोड आहे? 1000 न्यूटन. त्यानंतर इकडे एक फोर्स आहे. त्याला काय म्हणलंय आपण? TBC. आणि इकडे एक फोर्स आहे. त्याला आपण काय म्हणले? TAB. आणि याच्या मधला अँगल किती आहे? 150 डिग्री.
ह्यांच्यामधला अँगल किती आहे 150 डिग्री आणि ह्याच्यामधला अँगल आहे 60 डिग्री. आता ह्याला लॅमिस थेरम वापरायचा. पहिल्यांदा घेऊया टीएबी. टीएबी डिवायडेड बाय त्याच्या समोरचा साइन अँगल एबी. टीएबीच्या समोर काय 60 डिग्री, साइन 60 डिग्री इज इक्वल टू दुसरा पद टीबीसी. टीबीसी डिवायडेड बाय त्याच्या समोरचा साइन अँगल किती आहे 150 म्हणजे साइन 150 डिग्री इज इक्वल टू फोर्स किती आहे आपला 1000 न्यूटन डिवायडेड बाय त्याच्या समोरचा साइन अँगल म्हणजे साइन 150 साइन 150 डिग्री. आता काढू शकतो आपण टीएबी साठी पहिला आणि शेवटचा रेशो घ्यायचा. टीएबी निघते मग हे साइन 60 इकडे मल्टिप्लाय होणार म्हणजे टीएबी इक्वल टू काय येणार 1000 डिवायडेड बाय साइन 150 डिग्री इंटू हे साइन 60 मल्टिप्लाय साइन 60 डिग्री किती येते कॅल्शियम टाकून मागा. टीएबी किती येते 173.05 न्यूटन. टेन्शन आलं ए बी स्ट्रिंग मधलं. आता टेन्शन इन बीसी स्ट्रिंग काढूया म्हणजे टीबीसी. टीबीसी ला काय येणार टीबीसी इज इक्वल टू हे तिकडे मल्टिप्लाय होणार फक्त म्हणजे 1000 डिवायडेड बाय साइन 150 आणि इंटू हे साइन 150 तिकडे मल्टिप्लाय होणार किती येतं हे कॅल्शियम टाकलं तर. आता इथं बघून पण कळतंय साइन 150 ला साइन 150 कॅन्सल होणार हे 1010. टीबीसी बीसी स्ट्रिंग मधलं टेन्शन झालं. ए बीतलं झालं बीसीतलं झालं. आता अजून एका स्ट्रिंग मधलं राहिलं बघ सीडी मधलं. त्यासाठी या पॉइंटला लॅमिस थेरम वापरायला लागेल. हा पॉइंट घेतो आता मी सी पॉइंट. इथं सी पॉइंट मधून खाली एक फोर्स जातोय 1000 न्यूटन. हा बी पॉइंट होता आपला. त्यानंतर इकडे एक टेन्शन आहे टीसीडी. टीसीडी ते फाइंड करायचे आपल्याला. आणि इकडे एक टेन्शन असणार आहे सेम हेच टीबीसी. स्ट्रिंग सेमच आहे ना त्यामुळे टेन्शन तेवढंच असणार आहे त्या स्ट्रिंगवर. टीबीसी ते इकडे असणार टीबीसी आणि ते ऑलरेडी आपण काढले 1000. टीबीसी 1000 न्यूटन ऑलरेडी काढलेलं आपण. आणि अँगल किती आहेत आता या दोन फोर्स मधला 120. सगळे 120च आहेत 120 डिग्री. ह्या दोघांच्या मधला पण 120 डिग्री आहे आणि या दोन फोर्स मधला अँगल पण 120 डिग्री आहे. आता या पॉइंटला लॅमिस थेरम वापरायचा. दोन व्हॅल्यू तर नोन आहेत आपल्याला फक्त एकच अननोन आहे तेवढंच काढायचं. लॅमिस थेरम काय ना टीबीसी डिवायडेड बाय साइन 120. टीबीसी डिवायडेड बाय साइन 120 डिग्री इज इक्वल टू टीसीडी डिवायडेड बाय साइन 120 डिग्री. टीसीडी डिवायडेड बाय साइन 120 डिग्री इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय साइन 120 डिग्री. 1000 डिवायडेड बाय साइन 120 डिग्री. आता एकच अननोन आहे टीसीडी. हे याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढली 1000. टीसीडी फक्त अननोन आहे मग एवढंच घ्यायचं. टीसीडी इक्वल टू काय येणार मग हे इकडे मल्टिप्लाय होणार म्हणजे 1000 डिवायडेड बाय साइन 120 डिग्री इंटू साइन 120 डिग्री. हे कॅन्सल होतंय आणि परत टीसीडीची व्हॅल्यू किती येते 1000 न्यूटन. बरोबर आहे. हेच आपल्याला काढायला विचारलेलं काय बघा फाइंड द टेन्शन्स इन द पोर्शन्स ए बी बी सी अँड सी डी ऑफ द स्ट्रिंग इफ द इन्क्लिनेशन. ते क्वेश्चन डेटा दिलेला आणि या 3 गोष्टी काढायला विचारल्या. मग याला 2 मार्क असणार, याला 2 मार्क, याला 2 मार्क असा 6 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो.